स्टुडंट 10th स्टँडर्डचा महाराष्ट्र बोर्डचा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आपला प्रॅक्टिस 2.3 चालू. कोणता आहे? 2.3. त्यामधलं न्यूमेरिकल चालू आपला 4th नंबर. चेक करा. तर मी सांगितलं होतं, काल सुद्धा सांगितले होते का हे जे दोन फॉर्म्युले आहेत, दोन फॉर्म्युलेच्या बेसवर आपल्याला काय करायचं आहे? न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं. सर्वात पहिले काय करू आपण? सर्वात पहिले मी तुम्हाला हे सांगितलं होतं का हा जो थर्ड टर्म आहे आपल्याला कोणत्या साईडला पाहिजे? राईट साईडला. तर काही आपलं 9y² मायनस 12y इक्वल टू प्लस आहे तर काय होऊन जाईल? मायनस. प्लस आहे तर काय होऊन जाईल? मायनस. ओके. त्यानंतर काय करायचं आपल्याला? आपण आतापर्यंत कालच्या यामध्ये पाहिले होते की इथं जो पहिला 9 आहे, जो 9 कोएफिशियंट दिला आहे तो तिथं पहिल्या नंबरवर होता नाही, फक्त तिथचा जो व्हेरिएबल आहे तो सिंगल पाहिजे. तर काय करू आपण? प्रत्येकाला कितीने डिवाइड करू? आपल्याला 9 पाहिजे तर नाही, तर आपण काय करू? 9 ना काय करू? त्या 9y² ला डिवाइड केलं. आता जर मी या टर्मला जर 9 ने डिवाइड केलं तर 12y ला सुद्धा कितीने डिवाइड करायला लागेल? 9 आणि इकडे सुद्धा कितीने डिवाइड करायला लागेल? 9. ओके. आता बघा कॅन्सल झाले. काय राहिलं आपला जो y² मायनस याला डिवाइड होते. कितीने डिवाइड होते? याला 3 ने डिवाइड होते. 3 3 जा 3 4 जा, तर किती झाले? 4y इक्वल टू याला डिवाइड होते तर जसे त्या तसे -2/9. ओके. आता काय करायचं आपल्याला? आता पाहायचं आहे, मी सांगितलंय तुम्हाला का आपल्याला या पॅटर्न आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ओके. तर पहा इथं तुमचा काय? a - b². आता मायनस आहे म्हणून आपण सेकंड वाला फॉर्म्युला यूज करू. तर सर्वात पहिला a². a कशाला मानू आपण? y ला मानू आपण a. तर काय केलं? y² मायनस मग काय? 2 इंटू a म्हणजे काय म्हटलं? y इंटू काय घ्यायचं? b घ्यायचं. काय घ्यायचं? b साठी ब्लँक सोडलं मी, प्लस b चा स्क्वेअर, पुन्हा ब्लँक सोडलं त्याचा स्क्वेअर केला, इक्वल टू मग काय माझ्याजवळ? मग माझ्याजवळ 9/2. जसं आपण ऍड केला b चा स्क्वेअर तसंच राईट साईडला सुद्धा काय करणे? ऍड करणे आणि त्याचा स्क्वेअर करणे. तर ऍड करून आपण स्क्वेअर करू. आता स्क्वेअर घ्या. आता जर नंबर घ्यायचा आहे b चा, जे b ची व्हॅल्यू घ्यायची ती एक्झॅक्ट किती घ्यायची? तर अशी घ्यायची. तर इथं पुट केल्यानंतर त्याचं कॅल्क्युलेशन किती आलं पाहिजे? 4/3. तर मी इथं करतो 2/3. किती घेतलं? 2/3. चेक करता. 2 2 जा 4 आणि काय राहिलं? 3. ओके. तर आलं कॅल्क्युलेट 4/3. तर 2/3 घेतला तर इथं सुद्धा किती राहील तुमचा? 2/3 आणि इथं सुद्धा किती राहील आपला? 2/3. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे? आता चेक करा. हा झाला फॉर एक्झाम्पल एक्सपांडेड फॉर्म नुसार. याला काय आपण करू? शॉर्ट करून नंतर कसा करू? इथं घेतला मी a म्हणजे काय होता? y घेतला आणि -7 मायनस b काय घेतला होता आपण? 2/3 घेतला, त्याचा केला मी स्क्वेअर. ओके. -2/9 झाले ऍज इट इज, प्लस 2 चा स्क्वेअर झाला 4 आणि 3 चा स्क्वेअर झाला 9. 3 चा स्क्वेअर काय झाला? 9. ओके. इथपर्यंत समजलं. आता आपल्याला समोरचं पाहायचं आहे. आता पहा काय झालं? y मायनस 2/3 होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू y मायनस 2/3 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता चेक करा बेस कसा आहे? सेम आहे. मी घेतले 9. ओके. आता चेक करा. एक 4 आहे आणि -2 आहे. 4 मधून 2 गेले, 2 राहिले, मोठ्या संख्ये चिन्ह मध्ये आपल्याला किती आलं? 2. ओके. आता मी काय करतो? y मायनस 2/3 व्हॅल्यू घेतली इक्वल टू याचा मी स्क्वेअर काढला, याचा स्क्वेअर काढला तर इकडला तर स्क्वेअर रूट बनत प्लस मायनस मध्ये. तर मी घेतलं प्लस मायनस मध्ये. आता 2 चा स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून ते जाईल रूट मध्ये आणि 9 चा स्क्वेअर रूट निघते म्हणून ते काय राहील? 3. ओके. ते राहील 3. आता चेक करा. आपल्याला व्हॅल्यू पाहिजे y च्या. आता दोन व्हॅल्यू निघेल. कशा? पहा y इक्वल टू काही √2/3 हा निगेटिव्ह आहे तिकडे तिथं काय होईल? पॉझिटिव्ह. काही तुमचं 2/3 और y इक्वल्स टू, आता जर पॉझिटिव्ह आता काय घेऊ? निगेटिव्ह इन √2/3. तर पुन्हा हा जो निगेटिव्ह होता तिकडे गेला तर काय झाला? राईटच्या साईडला पॉझिटिव्ह दिला तर 2/3. ओके. तर y इक्वल टू पहा बेस कसा आहे? सेम आहे. जसाच्या तसा 3, जसाच्या तसा. आणि काय राहिलं तुमच्याजवळ? इन √2 प्लस 2 और y इक्वल टू काय आहे तुमचा? बेस काय आहे तुमचा? इथे सेम, सॉरी हा, फक्त 3. बेस सेम आहे 3, इथं 3 राहील. वरत काय राहिलं? मायनस इन √2 प्लस 2. हे झालं आपलं अँसर. हे काय झालं आपलं अँसर. म्हणजे काय लिहू शकतो आपण? 2√2 प्लस 2/3 and minus in √2 plus 2/3 are the root of
इक्वेशन, रूट ऑफ इक्वेशन. हे कोणत्या नंबर झालं आपलं? हे झालं आपलं चौथ्या नंबरचं. कोणत्या नंबरचं? चौथ्या नंबरचं. ओके, त्याच पद्धतीने आता आपण पाहू पाचव्या नंबरचं. कोणत्या नंबरचं पाहू आपण? पाचव्या नंबरचं सुद्धा चेक करून घेऊ. पाचव्या नंबर सॉल्व्ह करू आता. पाचव्या नंबरचं न्यूमेरिकल आहे तुमचं 2y². फिफ्थ नंबरचं आपलं 2y² प्लस 9y प्लस 10 इक्वल टू 0. तर मी तुम्हाला सांगितलं काय करायचं आपल्याला, हा जो थर्ड टर्म इक्वल साईनचा तिकडे पाहिजे, म्हणजेच काय करू, 2y² प्लस 9y इक्वल टू काय बनलं तुमचं -10. काय बनलं? -10. पण मी आणखी सांगतो तुम्हाला, आपल्याला हा टर्म सिंगल पाहिजे, त्याच्यासमोर कोणताच कोएफिशिएंट पाहिजे, नंबर पाहिजे. मी कितीने डिवाइड करतो? मी करतो का 2 ने डिवाइड. 2y² डिवाइडेड बाय 2 प्लस 9y डिवाइडेड बाय 2 आणि इक्वल टू काय येईल? -10 डिवाइडेड बाय किती येईल इथं? 2 म्हणजे किती म्हणजे 2. तर आपल्याला कारण की डिवाइड केला, 2 कॅन्सल झाले तर काय राहिलं तुमच्याजवळ? y² प्लस 9y बाय 2 आणि इकडे किती येईल तुमच्याजवळ? -5. किती येईल तुमच्याकडे? -5. ओके, आता चेक करा, प्लस आहे तर आपल्या या फॉर्म्युल्यानुसार म्हणजे y² म्हणजे कोणता टर्म? a टर्म, त्याचा गेला मी स्क्वेअर. y² प्लस 2 इंटू a म्हणजे काय घेतलाय? y इंटू b ची व्हॅल्यू अशी घ्यायची आहे, कॅल्क्युलेट केल्यावर किती आलं पाहिजे? 9/2 आलं पाहिजे. किती आलं पाहिजे तुमचं? 9/2 आलं पाहिजे. प्लस b चा स्क्वेअर म्हणजे पुन्हा जो घेणार आहे आपण आता इथं त्याचा स्क्वेअर इक्वल टू -5 प्लस इथं पुन्हा b चा स्क्वेअर. आता असा नंबर घ्यायचा आहे की कॅल्क्युलेट केल्यानंतर म्हणजे इथं जी व्हॅल्यू दिली b ची तर किती आलं पाहिजे? आपलं आलं पाहिजे उत्तर किती आलं पाहिजे? 9/2 आलंच पाहिजे. किती आलं पाहिजे? 9/2 आलं पाहिजे. तर 9/2 येण्यासाठी आपण किती यूज करू? 9/2 येण्यासाठी आपल्याला यूज करायला लागेल 9/4. किती यूज करायला लागेल? 9/4 म्हणजे 2 जा आलं म्हणजे 9/4. तर 9/4 जे मी यूज केलं ते परफेक्ट झाले. सपोज 2 इंटू y इंटू व्हॅल्यू घ्यायची किती घेतली मी? 9/4. इथे किती घेईन? 9/4 म्हणजे 9/4 ने कॅल्क्युलेट केलं तर किती आलं आपल्याजवळ? 9/2 हे आपल्याजवळ कॅल्क्युलेशन येऊन जाईल. ओके, त्यानंतर इथं सुद्धा किती घ्यायचे? 9/4. ओके, आता पहा याला शॉर्ट मध्ये करू म्हणजे लॉंग टर्म शॉर्ट. हा तुमचा a म्हणजे काय घेतला? y प्लस आहे. इथं किती घेतो आपण? 9/4 त्याचा स्क्वेअर इक्वल टू किती आपल्याजवळ? -5 प्लस 9 चा स्क्वेअर 81, 4 चा स्क्वेअर 16. 4 चा स्क्वेअर किती झाला? 16. इथपर्यंत काही अडचण? नो. आता समोर पाहायचं आपल्याला किती आपल्याजवळ? y प्लस 9/4 होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू चेक करा 16/5 किती होते? ही इथंच ते मल्टिप्लाय. 16/5 18 -80 प्लस 81. आता 81 मधून जर 80 गेले तर किती राहते? 1 राहते आणि खाली किती राहते? खाली राहते 16. ओके, आता काय करायचं आहे आपल्याला? आता व्हॅल्यू काढायची. आता मी काय म्हटलं, या टर्मवर आल्यानंतर याचा स्क्वेअर काढल्यावर याचं बनते स्क्वेअर. तर मग चेक करा काय होईल? y प्लस 9/4 मी काय केला त्याचा काढला मी स्क्वेअर. इकडला तर काय बनलं? स्क्वेअर रूट कसं? प्लस मायनस 1 चा स्क्वेअर रूट 1. तर याचं किती बनेल? 16 चं किती बनेल? 4. ओके, 1/4. आता किती पॅटर्न मध्ये उत्तर येईल आपले? 2. चेक करा, y इक्वल टू 1/4 मायनस 9/4 और y इक्वल टू तर मायनस 1/4 हा पॉझिटिव्ह येतो तर निगेटिव्ह -9/4. चेक करा, y इक्वल टू किती आलं आपल्याजवळ? बेस सेम आहे, लिहून टाकला. 9 मधून तुमचा हा मायनस आहे, 9 मधून 1 गेला तर किती राहते तुमचा? 8 चिन्ह मोठ्या याचं म्हणजे -8. तर y इक्वल टू 4 2 चा किती आलं? -2 और y इक्वल टू बेस सेम आहे जसाच्या तसा काय दिला? -1 मायनस नाही -10 y इक्वल टू दोघे 2 ने डिवाइड होते किती येते? -5/2. 2 2 जा 2 5 जा 10. तर मग आपल्याला पुन्हा आन्सर द्यायचे काय? -2 and -5/2 are the root of equation. हे झालं आपलं 5th नंबरचं एक्झाम्पल. किती नंबरचं एक्झाम्पल? 5th नंबरचं. आता करायचं आपल्याला लास्ट नंबरचं एक्झाम्पल 6th नंबरचं आपण काय करू? आता एक्झाम्पल सॉल्व्ह करू. ठीक आहे.
आता आपला 6 नंबरचा एक्झाम्पल. 6 नंबरचा एक्झाम्पल कोणता आहे आपण ते पाहू. 6 नंबरचा एक्झाम्पल आहे 5x स्क्वेअर इक्वल टू 4x प्लस 7. हे आपलं 6 नंबरचं आणि या एक्झरसाइजचं कोणत्या एक्झरसाइजचं 2.3 या एक्झरसाइजचं लास्ट एक्झाम्पल आपलं न्यूमेरिकल आहे. ओके, तर आपण काय करू, सर्वात पहिले हा टर्म थर्ड टर्म तिकडे म्हणजे राईट साईडच्या तिकडल्या साईडला नो प्रॉब्लेम, तो तिकडे जाता. आपण काय करू 5x स्क्वेअर हा 4x इकडे आणला तर काय मायनस 4x इक्वल टू किती आहे बाबा 7. नो प्रॉब्लेम, जसा तसा. आता मी काय म्हटलं तुम्हाला आपल्याला टर्म पाहिजे 5 पाहिजे का सिंगल पाहिजे, तर कितीने डिवाइड करू आपण प्रत्येकाला 5 ने. तर 5x स्क्वेअर डिवाइडेड बाय 5 मायनस 4x अपॉन 5 इक्वल टू 7/5. ओके, प्रत्येकाला 5 ने डिवाइड. काय करा आपल्याला हा 5 पाहिजे नाही, मग काय राहील आपल्याकडे x स्क्वेअर मायनस 4x अपॉन 5 इक्वल टू 7/5. क्लिअर इथपर्यंत. आता पहा मायनस आलं या पॅटर्न मध्ये आलं. आता या पॅटर्न मध्ये आपल्याला काय करावं लागेल एक्सपांड फॉर्म मध्ये लिहू आपण. तर काही आपल्याला चेक करा x स्क्वेअर म्हणजे 8 आला मायनस 2 इंटू ए म्हणजे काय x, बी घ्यायचा असा घ्यायचा की या तिघाचं कॅल्क्युलेट केल्यावर आपल्याला किती आलं 4/5 आलं पाहिजे. ओके, प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे जे व्हॅल्यू आपण इथं येणार ते इक्वल टू काय आपला जो 7/5 प्लस पुन्हा बी ची व्हॅल्यू त्याचा घेऊ आपण स्क्वेअर. तर बी ची व्हॅल्यू अशी घ्यायची का मल्टिप्लाय केल्यानंतर किती आलं 4/5. तर चेक करा मी जर घेतली तर 2/5 किती घेतलं 2/5. तर 2 2 जा 4 2 2 जा 4 तर किती आलं 2 2 जा 4 आणि खाली किती आहे 5 म्हणजे परफेक्ट आला आपली घेतलेली बी ची व्हॅल्यू. मग इथं सुद्धा 2/5 आणि इथं सुद्धा 2/5. आता हा झाला एक्सपांड फॉर्म, याने करतो शॉर्ट मध्ये जर केला मी तर हा काय घेतला मी x म्हणजे a शॉर्ट फॉर्म करत आहे मायनस b म्हणजे घेतला होता आपण 2/5. ओके, त्याचा स्क्वेअर इक्वल टू इकडलं सॉल्व्ह झाला. आता याला सुद्धा सॉल्व्ह करून टाकू आपण. चेक करा 7/5 प्लस 2 चा स्क्वेअर 4 5 चा स्क्वेअर 25. ओके, इथपर्यंत नो प्रॉब्लेम. आता चेक करा इथचा 25 आहे तर हा सुद्धा काय करायचं आहे आपल्याला याला सुद्धा 25 करायचे आहे. तर याला 25 करायचे तर या 5 ला कितीने मल्टिप्लाय कराल तुम्ही, तर या 5 ला आपण मल्टिप्लाय करू 5 ने मल्टिप्लाय करू. इथं जर 5 ने मल्टिप्लाय केलं तर वरतं सुद्धा कितीने मल्टिप्लाय करू 5 नेच करू. म्हणजे काय होऊन जाईल आपला जो डिनॉमिनेटर आहे तो काय होऊन जाईल तुमचा इक्वल होऊन जाईल म्हणजे सेम होऊन जाईल. चेक करू आता पहा काय x मायनस 2/5 होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू चेक करा आता 5 5 जा 25. ओके 5 5 जा 25 7 5 जा 35 प्लस किती आहे 4/25. ओके, आता पुन्हा ॲज इट इज x मायनस 2/5 होल ब्रॅकेट स्क्वेअर डिनॉमिनेटर सेम आहे एक वेळा लिहून टाकायचा. वरच्या याची ऍडिशन किती झाली 39. ओके, आता मी काय करतो x मायनस 2/5 याचा मी स्क्वेअर रूट आला तर इकडला स्क्वेअर रूट बनते. तर स्क्वेअर रूट 39 चं निघत नाही म्हणून जाईल इन रूट नाही 25 चं किती 5 25 चं किती 5. आता याचे किती आन्सर निघते आपले याचे आपले 2 आन्सर निघतात. कसे चेक करा x इक्वल टू इन रूट 39/5 हा निगेटिव्ह आहे तर तिकडे पॉझिटिव्ह झाला तर काय झाला 2/5. ओके, और x इक्वल टू किती आहे मायनस इन रूट 39/5 पुन्हा हा निगेटिव्ह तिकडे पॉझिटिव्ह झाला तर काय झाला 2/5. ओके, चेक करा x इक्वल टू बेस सेम आहे तर किती आला 5 आणि वरती येईल तुमच्याजवळ 39 इन रूट 39 प्लस 2 और x इक्वल टू दुसऱ्याची बेस सारखा आहे 5 आहे सेम डिनॉमिनेटर सेम आहे 5 वरती काय राहील मायनस इन रूट 39 प्लस 2. किती आन्सर आले तुमच्याकडे 2 आन्सर आलेले आहे. तर आपण कसे लिहू इन रूट 39 प्लस 2/5 and minus in root 39 plus 2 upon 5 are the root of equation
या पद्धतीनं आपले या एक्सरसाइज मध्ये कोणत्या एक्सरसाइज मध्ये म्हणजे सॉरी प्रॅक्टिस सेट मधले कोणत्या 2.3 क्वाड्रॅटिक इक्वेशन मधले आपल्या याच्यातले पूर्ण 6 ते 6 आपले न्यूमेरिकल आपले आज इथे संपलेले आहेत. ओके सर, काही अडचण असेल तर तुम्ही त्यामध्ये सांगू शकता. जर तुम्हाला काही माझी टीचिंग आवडली असेल तर तुम्ही काय करू शकता, लाईक करू शकता, सबस्क्राईब सुद्धा करू शकता आणि तुमच्या फ्रेंडला सुद्धा शेअर करू शकता. थँक्यू.